कर्नाटक सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात जोडा तालुक्याला राज्यातील पहिला सेंद्रिय तालुका म्हणून घोषित केल्याने तालुकावासियांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे। सरकारच्या या निर्णयाचा जोडा येथील ग्रीन एकर्स ऑर्गॅनिक सौहार्द सोसायटीची आज विशेष सभा घेऊन स्वागत केलंय। जोडा तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती करत आहेत। जगभरातील शेतकरी रासायनिक शेतीकडे वळत असताना जोडा तालुक्यातील शेतकरी मात्र त्यांच्या पारंपरिक शेती पद्धतीचे पालन करत आहेत। प्रति एकर कमी उत्पादन आणि बाजारपेठेच्या समस्या असूनही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीच्या इच्छांना बळी न पडता नुकसान सहन करून त्यांनी सेंद्रिय शेतीचा वारसा जपला आहे। हे कौतुकास्पद आहे। तालुक्यातील शेतीची ही खासियत ओळखून सरकारने शेतकऱ्याप्रती आपली बांधिलकी दाखवली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे जोड्याच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल, असे यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रवी रेडकर यांनी सांगितले। कंदमुळे, तांदूळ, सुपारी, काळी मिरी, दालचिनी, ऊस, आंबा, फणस, मध, हळद यासारख्या अनेक शेती आणि बागायती उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली तर येथील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढेल। येथे सेंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे। त्यासाठी येत्या काळात साधन सुविधा उभारल्या जातील असा विश्वास यावेळी सोसायटीच्या संचालक मंडळाने व्यक्त केलाय। ಅದಕ್ಕೊಂದು ದಿನ ಬಂದಿದೆ ಈಗ ನಾವು ಬರುವಂತ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಇದಾವೆ ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬಹುದು। ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಮುಂದೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾಡಬಹುದು। ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಭೇಟಿಯಾಗುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಲಿ, ಕೃಷಿ ಮಂತ್ರಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಆರ್ ವಿ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರಿಗಾಗಲಿ ಭೇಟಿಯಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಮತ್ತು ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ।